राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी महापौर मनोहर सपाटे यांचे पुतणे ज्ञानेश्वर सपाटे यांनी शुक्रवारी सायंकाळी घाईघाईने शिंदे सेनेत प्रवेश केला। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी महापौर मनोहर सपाटे यांचे पुतणे ज्ञानेश्वर सपाटे यांनी शुक्रवारी सायंकाळी घाईघाईने शिंदे सेनेत प्रवेश केला। क्रांती तालीम मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला। यावेळी शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे, अमर पाटील, अनिकेत पिसे, संकेत पिसे आदी उपस्थित होते। प्रवेशानंतर बोलताना ज्ञानेश्वर सपाटे म्हणाले की सोलापूरला दररोज पाणी पुरवठा, अंतर्गत रस्ते यासह युवकांसाठी रोजगार निर्मिती करण्यासाठी आणि मोठे उद्योग आणण्याची गरज आहे। सोलापूरच्या विकासाची सर्व कामं मार्गी लावण्याची धमक फक्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्येच आहे। त्यासाठीच मी शिंदे सेनेत प्रवेश केला। मी काही माझ्या स्वार्थासाठी शिंदे सेनेत प्रवेश केलेला नाही। केवळ प्रभाग क्रमांक 7 आणि शहराच्या विकासासाठी शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेतला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून प्रश्न मार्गी लावेन असंही ज्ञानेश्वर सपाटे म्हणाले। हल्लीच्या 10 ते 12 वर्षाच्या काळामध्ये आमच्या प्रभाग 7च्या विकासाला गती मिळत नव्हती आणि आमची काही कामं आहेत, जसे की आमची चिंचणी झोपडे असो किंवा मरानगर झोपडे असो, हांडेपाळ झोपडे असो, ह्या झोपड्या नगरविकास मंत्री सध्या शिंदे साहेब आहेत व त्यांच्या नेतृत्वाखाली ही झोपडी त्यांच्या मालकीची, नागरिकांच्या मालकीची करून तिथे पक्के घरे बांधून देण्याचा आम्ही संकल्प केलाय आणि हा संकल्प माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब करू शकतील व त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सोलापूरचे लाडके जिल्हाप्रमुख आणि अमोल शिंदे यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आम्ही सर्वजण शिवसेना शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतले आहेत। आमच्या क्रांतीची दगदगती मशाल आहे, ते मशाल बाणासमोर लावून आम्ही नक्कीच विरोधकांचा या ठिकाणी चितपट करू व प्रभाग 7 हा पूर्ण भगवान करू व विरोधकांना 4 मिनिटं चित करू। तर शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे म्हणाले की संपूर्ण 102 जागांवर लढण्याची तयारी पूर्ण केली आहे। भाजपनं युती नाही केली तरी फरक पडणार नाही। राष्ट्रवादी पक्षातील ज्ञानेश्वर सपाटे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे। त्यांची काही वैयक्तिक अपेक्षा नाही। काँग्रेस, राष्ट्रवादीसह भाजपमधील दिग्गज नेते आमच्या संपर्कात आहेत। त्यांचा योग्य वेळी प्रवेश सोहळा होईल असंही अमोल शिंदे म्हणाले। ज्ञानेश्वर अप्पांचं काम संपूर्ण सोलापूरकरांना माहीत आहे। तळागाळातील लोकांना एकत्रित घेऊन सर्वसामान्य युवकांना हाताला काम देण्याकरता त्यांनी या भागात मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे। मी ज्ञानेश्वर अप्पांचं शिवसेना पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो। येणाऱ्या काळात त्यांना भावाप्रमाणे आम्ही एकत्रित या भागाचा विकास करण्यासाठी काम करू एवढं सांगतो। आप्पा तुमचं मनापासून स्वागत आहे। महाराष्ट्रामध्ये एकनाथजी शिंदे साहेब ज्या पद्धतीने झंझावात करून सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी काम करतात, आज तुम्ही शिंदे साहेबांचं नेतृत्व मान्य करून आलेलात। तुम्हाला तेवढ्याच सन्मानपूर्वक ज्या पद्धतीने तुम्ही पूर्वी पक्षात काम केलंय तितक्याच सन्मानपूर्वक शिवसेनेमध्ये सुद्धा आम्ही तुम्हाला समाविष्ट करून घेऊ आणि तुमच्यासह तुमच्या परिवाराला घेऊ।